सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते। केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात येणार आहे। राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रविवारी ही नियुक्ती केली आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे। यापूर्वी एका पत्रकार परिषदेत मनोहर पर्रिकर यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी बहुमत असल्याचा दावा केला होता। तसेच शपथविधी आधी केंद्रीय संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांची नियुक्ती केली आहे। आपल्या सोबत आपले असोसिएटेड एडिटर राहुल जाधव आहेत। आपण त्यांना विचारूया की गोव्याची नक्की परिस्थिती आता काय आहे। राहुल। लिनद, अतिशय नाट्यपूर्ण आणि वेगवान घडामोडी काल गोव्याच्या राजकारणामध्ये घडल्या आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने बहुमताचं गणित जुळवण्यात यश मिळवलेलं आहे। भाजपला महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे 3 आमदार, त्याच्याबरोबर गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 आमदार आणि 2 अपक्षांनी लेखी पत्राद्वारे आम्ही भारतीय जनता पक्षाला समर्थन देत असल्याचं पत्र दिलेलं आहे। आणि ज्यावेळेला संध्याकाळी बहुमताचं गणित जुळवलं गेलं त्याच्यानंतर स्वतः मनोहर पर्रिकर सर्व आमदारांना घेऊन राज्यपालांना भेटले आणि सरकार स्थापनेचा दावा केला। बहुमताचा आकडा हा भारतीय जनता पक्षाबरोबर असल्या कारणाने राज्यपालांनी त्यांना तातडीने मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याची तयारी दाखवली। सरकार स्थापनेसाठी त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ज्या दिवशी शपथविधी होईल, बहुधा मंगळवारी उद्या शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे आणि शपथविधी झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्ही बहुमत सिद्ध करा अशा पद्धतीची सूचना राज्यपालांनी केलेल्या आहेत। बरोबर। धन्यवाद राहुल, तू दिलेल्या माहितीबद्दल। आपल्या सोबत गोवा लोकमतचे संपादक राजू नाईक आहेत। आपण त्यांना विचारूयात। राजू नाईक, जी गोवाची परिस्थिती आहे तुम्ही सध्या काय सांगाल त्याबद्दल? राजू नाईक सर, तुम्ही सध्या गोवाच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? राज्यपालांनी पर्रिकरांची नियुक्ती केली आहे। 15 दिवसात त्यांना हे बहुमत सिद्ध करायला लागणार अशा राज्यपालांनी त्यांना सूचनाही दिल्या आहेत। त्यामुळे गोव्याचे नवे सीएम हे मनोहर पर्रिकर होणार असल्याच्यावर मोहर बसली आहे।